टाकून द्यायची का त्याच्यात त्याचं बरबाद होईल. नाही, पण याच्यामध्ये जो एक आक्षेप जो म्हणजे जेव्हा तुमचं आंदोलनाची सांगता झाली त्या दिवसापासूनच जो घेतला गेला तो हा की खूप लांबचा वाटा तुम्हाला केला गेला. नाही नाही कसं आहे, पहिले लक्षात घ्या, एखादा निर्णय तुम्ही आता रोडवर चालत आहे आणि रोडवर चालत असताना तुमच्या लक्षात आलं नाही किंवा परताना टर्न होताना तुम्ही पाहिलंच नाही तर अपघात होऊ शकतं. हा काही जाणीवपूर्वक असतं का? नाही होत. आता आम्ही आंदोलन केलं 27ला, मी जर 28ला आंदोलन करणार होतं. आमच्या आंदोलनाची काय होतं आहे का आपण 28ला नागपूरला पोहोचून आम्ही आंदोलन करू. पण मला ते करता करता आठवण आली, यार आपण तर ट्रॅक्टर घेऊन चाललो आहे, आपण 27ला 28ला निघालो तर 29ला पोहोचू. आम्ही 27ला निघालो. 27ला निघाल्यामुळे काय झालं आहे, तुम्ही टी व्हीवर बातम्या सुरू करून दिल्या, तर एक माहोल तयार झालं. 28चा माहोल आम्ही आज 27लाच केलं आणि ते वातावरण तयार झाल्यावर 28ला मोठ्या प्रमाणात गर्दी आली. त्याच्यात आम्ही सक्सेस झालो. आमचा गनिमी कावा काय होता, तर जे स्थळ निवडलं होतं ते आम्ही 3 महिन्यापासून सारखं 8 डाव गेलो असत मी तिथे. कुठं जाम झालं म्हणजे त्याचा परिणाम पडू शकतं आणि मग ते जाम करायसाठी आपण काय नीती केली पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी आम्ही ठरवून गेलेलो होतो. सगळं व्यवस्थित प्लॅनिंगनुसार झालं. म्हणजे आमचं आंदोलनाचं स्थळ, आंदोलनातली गर्दी, आंदोलनातली सगळी व्यवस्था, त्याच्यात आम्ही सक्सेस झालो. पण हे किती जणांना माहिती होतं की इथं जाऊन? 4 लोकांना फक्त. अच्छा. आम्ही मोबाईलवर ते बोललो नाही, कारण आमचे मोबाईल तुम्हाला माहिती आहे आता सरकार काही पण करू शकतं. त्याच्यानं आम्ही मोबाईलवर कोणत्याच गोष्टी केल्या नाही. कोण 4 लोक होते ते सांगितलं तर आधी गुगल होईल. आणि मग काय झालं का निसर्गानं फार आम्हाला साथ दिली. कारण मी जेव्हा निघालो तेव्हा नैना, मी, देवा, आम्ही 3 जण, मुलगा आणि मी सगळं चिंतित होतो. यार ढगं खूप आहे ना, तर आता आपलं एवढी 8 महिन्याची मेहनत सगळी तळ्यात जाणार आहे. म्हणजे डोळ्यात पाणी चालू होतं माझ्या का बाबा हे जर पाऊस आला तर मग गेलं ना, संपलं. कारण पावसात कोणी थांबत नाही. ते 28ला पाऊस नाही आला, देव पावला. आणि मग 29ला काय झालं का आंदोलन कसं, म्हणजे लोकांना बदनाम कसं केलं बघा. आम्हाला 28 तारखेला इथं मुंबईला बोलावलं. बावनकुळे साहेबाचा फोन आला होता. माझी मानसिकता होती का जाऊन यावं, आंदोलन नाही. मला काय भीती होती का लोक नाही आले तर, आणि लोक याच्या अगोदरच जर तोडगा निघाला तर. म्हणजे आम्हाला हे पण भीती होती का एवढे लोक येईन का नाही येणार. कारण पहिल्यांदा आम्ही इथे शेतकऱ्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करत होतो.